फळ काढणीला आल्यानंतर तिथं जवळजवळ 80% नुकसान करणारी कीड म्हणजे आंब्यातील फळमाशी म्हणजेच फ्रूट फ्लाय. तर या फ्रूट फ्लायचं म्हणजेच फळमाशीचं नियंत्रण आपण कशा प्रकारे करू शकतो किंवा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून काळजी आपण कशा प्रकारे घेऊ शकतो याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यापूर्वी जर आपण आपल्या कृषी कल्चर इंडिया चॅनलला जर सबस्क्राईब जर नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. फेसबुकला पाहत असाल तर आपल्या पेजला नक्की फॉलो करून घ्या. तर नेमकं आपण स्टेप बाय स्टेप माहिती बघू की ही फ्रूट फ्लाय म्हणजे फळमाशी नेमकं येते कशी, तिचं नियंत्रण आपण कशा प्रकारे करू शकतो. आणि बऱ्याच जणांना असं प्रॉब्लेम येऊ शकतो की फळमाशी नेमकं दिसते कशी याची देखील माहिती नसेल. समजा जे काही नवीन बागायतदार आहेत किंवा काही जणांच्या घराच्या समोर काय आंब्याचे झाडं असतील त्याच्यावरती जर फळमाशी जर आली तर नेमकं फळमाशी ओळखायची कशी अशी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. तर सुरुवातीला आपण माहिती घेऊ की या फळमाशीचं म्हणजे प्रादुर्भाव नेमकं कसा होतो. तर ज्या वेळेस फळं काढणीला येतात म्हणजे काढणीचे एक 10 ते 15 दिवस अगोदर ज्यावेळेस फळं पक्व अवस्थेमध्ये येतात त्यावेळेस फळमाशीचा प्रादुर्भाव तिथं व्हायला सुरुवात होतो. तर नेमकं फळमाशी आता आपल्या बागेमध्ये आली कशी ओळखायची. तर फळमाशी जर बघितलं ना तर आपण जर बघितलं माशीच्या आकाराचीच एक सोनेरी किंवा पिवळसर कलरमध्ये असणारी एक माशी असते जी की आपण गांधीन माशी म्हणतो किंवा मधमाशी जशी असते ना तशाच प्रकारची एक माशी असते, परंतु दिसायला थोडीशी सोनेरी पिवळसर रंगामध्ये एक माशी असते. आता या व्हिडिओमध्ये एक दुसरा फळमाशीचा जो व्हिडिओ आहे तो मी तुम्हाला ऍड करून दाखवेल ज्याच्यामुळे की तुम्ही फळमाशी नेमकं कशी असते कशी दिसते हे आपण तिथं ओळखू शकतो. ज्यावेळेस आपण बागेमध्ये फेरफटका मारतो त्यावेळेस आपण समजा जर बागेमध्ये जर काही फळं खाली पडलेली असतील किंवा झाडाला जी फळं आहेत त्यांच्यावरती एखादी माशी आपल्याला अशी फिरताना दिसून येते तर आपण जर व्यवस्थित जर निरीक्षण करून जर बघितलं तर आपण तिथं ओळखून जाऊ शकतो की ही फळमाशी आहे. तर ही फळमाशी नेमकं नुकसान कशा प्रकारे करते. तर ही माशी काय करणार आहे की आपल्या बागेमध्ये ज्यावेळेस फळं पक्व अवस्थेमध्ये झालेली आहेत त्यावेळेस ती काय करते फळांवरती बसते. फळावरती बसल्यानंतर जसा मधमाशीला काटा असतो तशा प्रकारचा एक काटा या माशीला असतो. त्या माध्यमातून ती काय करते फळांच्या सालीला डंक मारते आणि फळांच्या सालीखाली तिथं अंडी देते. तर अंडी दिल्यानंतर काय होतं त्या अंड्यामधून तिथं आळ्या बाहेर निघतात आणि त्या फळांचा जो गर आहे त्याला खायला सुरुवात करतात. जरी आपल्याला बाहेरून फळ जर चांगलं जर दिसत असेल तरी त्याच्यामध्ये आपल्याला मध्ये आळ्या दिसतात. ज्यावेळेस आपण आंब्याची विक्री करतो किंवा बाहेरून कुठून तरी आपण आंबे विकत आणतो त्यावेळेस आपण बऱ्याच वेळेस आपण निरीक्षण केलेलं असेल की फळ आपल्याला चांगली दिसत आहेत बाहेरून तर चांगली दिसत आहेत परंतु ज्यावेळेस आपण फळ कापतो त्याच्यामध्ये आपल्याला आळ्या दिसतात. तर ह्या आळ्या कशामुळे झालेल्या असतात तर या फ्रूट फ्लायच्या आळ्या असतात आणि अशा पद्धतीनं त्यांनी त्याच्यामध्ये अंडी घातल्यामुळे तिथं फळामध्ये तिथं आळ्या तयार झालेल्या असतात. तर बऱ्याच वेळेस अजून काय होतं की ज्यावेळेस समजा आपल्या बागेमध्ये काही समजा अवकाळी पाऊस आला किंवा वारा आला अशा माध्यमातून झाडाखाली काही फळं पडतात तर ही जी खाली पडलेली जी फळं आहेत त्याच्यावर देखील अंड्या घालण्याचं काम हे जी फळमाशी ती तिथं करत असते. त्यामुळं आपल्याला या फळमाशीच्या नियंत्रणासाठी काय करणं गरजेचं आहे की ज्यावेळेस बागेमध्ये आपल्या काही फळं वगैरे जी पडतात ती आपल्याला तिथं वेचून घेणं गरजेचं आहे आणि कुठंतरी खड्ड्यात पुरून टाकणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण फळमाशीचं नियंत्रण करतो तिथं आपल्याला एकात्मिक पद्धतीने म्हणजे बायोलॉजिकल पद्धत असेल किंवा मेकॅनिकल पद्धत असेल किंवा जैविक पद्धत असेल अशा सगळ्या प्रकारचा वापर करून आपल्याला तिथं नियंत्रण करणं गरजेचं आहे. एकदा आपण कोणती जर कीड आली किंवा रोग आला तर आपण तिथं काय करायला जातो की केमिकल कंट्रोल तिथं करायला जातो. परंतु आता आंबे सगळीकडे जर विचार केला महाराष्ट्राचा जर विचार केला तर बहुतांश भागामध्ये केसर आहे हापूस आहे. तर केसरचा जर विचार केला तर मे महिन्यामध्ये सर्वात जास्त केसर निघतो, एप्रिलमध्ये चालू होतो, मे मध्ये सर्वात जास्त निघतो. तर या वेळेला आपण तिथं केमिकलचा जर स्प्रे घेतला तर त्याचा अंश तिथं फळामध्ये राहण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे आपण केमिकल न वापरता दुसऱ्या काही पद्धती वापरून फळमाशीचं नियंत्रण कशा प्रकारे करू शकतो ही गोष्ट जाणून घेणं आपल्याला खूप महत्त्वाची. तर त्याच्यासाठी मी सुरुवातीला जसं एक सांगितलं की जे झाडाखाली जी फळं पडलेली आहेत ती आपल्याला तिथे वेचून घेणं गरजेचं आहे आणि बाहेर कुठंतरी खड्ड्यात टाकून ती नष्ट करणं गरजेचं आहे. ज्याच्यामुळे की या ज्या माश्या आहेत त्यांना तिथं अंडी देण्यासाठी तिथं एक जागा तयार होणार नाही, त्यांची जी म्हणजे जागा आहे ती तिथं कमी होणार आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की जी सगळ्यात जास्त आपण वापरू शकतो ती म्हणजे फेरोमोन ट्रॅप्स म्हणजे कामगंध सापळ्यांचा वापर. आता इथं जर बघितलं तुम्ही तर हा इथं डब्बा लावलेला आहे, एक ग्लास लावलेला आहे, यालाच आपण दुसरं काय म्हणजे कामगंध सापळा म्हणतो, यालाच आपण इंग्लिशमध्ये फेरोमोन ट्रॅप्स म्हणतो. तर याचं मेकॅनिझम कसं असतं हे काम कसं करतं तर याच्यामध्ये एक वडीप्रमाणे असतं बघा, एक थोडंसं एक गोळी असल्यासारखं असतं. तर त्याला काय लावलेलं असतं की जे मादी फळमासे जे आहेत त्यांचा गंध त्या आमिष लावलेलं आपण जे अट्रॅक्टंट लावलेले की ज्याच्याकडे फळमाशा आकर्षित व्हावा त्याच्यामध्ये मादी माशीचा गंध असतो. त्याच्याकडे आकर्षित होऊन ज्या नर फळमाशा आहेत त्या येतात आणि त्याला काहीतरी थोडासा विषारी पदार्थ लावलेला असतो ज्या की याच्यामध्ये गेल्यानंतर हा जर ग्लास जर बघितला तर याला छिद्र असतं, याच्यामध्ये गेल्याच्या नंतर या माशामध्ये जातात आणि मध्ये जो समजा विषारी पदार्थ आहे त्याच्या माध्यमातून त्या माशा ते ट्रॅप होऊन मरून जातात. आता हा ग्लास आपण एक 2-3 दिवस झालं लावलेला आहे. याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही जवळून जर बघितलं तर याच्यामध्ये तुम्हाला काही माशा इथं अडकलेल्या दिसून येतील आणि या मरून गेलेल्या माशा आहेत. आता याच फळमाशा अशीच जर आपण एकरी 5-6 किंवा 10 पर्यंत जर असे जर सापळे जर लावले आपण तर जेवढ्या काही फळमाशा आहेत आजूबाजूच्या एरियामधल्या आता लावताना आपण कसं लावलेलं आहे मध्ये 2-3 झाडं सोडून दिलेले आहेत, परत 3ऱ्या-4थ्या झाडाला लावलेले आहे, इकडून पण आपण 2-3 लाईन सोडून दिलेले आहेत
आणि त्याच्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या लाईनला आपण अशा प्रकारे काय 2-3 झाडाचं अंतर सोडून अशी कामगंध सापळे लावलेले आहेत. त्याच्या माध्यमातून काय होणार, जे आजूबाजूचे सर्व फळमाशे जे आहेत ते याच्यामध्ये येऊन ट्रॅप होणार आहेत आणि त्यांचं जे समजा ते मेटिंग होणार आहे, मिलन होणार आहे, ते होणार नाही आणि पुढे जे माशा वाढणार आहेत त्या तिथं वाढणार नाहीत. अशा प्रकारे हा सर्वात चांगला उपाय आहे. आपण केमिकल्स वापरू शकतो, परंतु जर माझं म्हणणं आहे की ह्या कंडिशनमध्ये जर आपण जर वापरलं तर ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. त्याच्यामुळे आपण अशा प्रकारे एकात्मिक व्यवस्थापन करून फळमाशीचं तिथं नियंत्रण करू शकतो. जर स्प्रे जर घ्यायचा जर असेल आपल्याला तर तिथं आपण नीम ऑइलचा स्प्रे घेऊ शकतो, ज्याच्यामुळे की समजा दुसरी कीड आहे फ्रूट बोरवर नावाची, तिचा देखील तिथं प्रादुर्भाव कमी होण्यासाठी मदत होईल, फळमाशीचं देखील तिथं नियंत्रण होण्यासाठी मदत होईल. तर ही झाली फळमाशी नियंत्रण ठेवण्यासाठी जी सर्वसाधारण माहिती, जी की काही महत्त्वाच्या ज्या उपाययोजना आहेत त्या वापरल्या जातात. या व्यतिरिक्त समजा ज्या आमच्याकडे काही जुन्या आंब्याच्या बागा आहेत किंवा ते काहीतरी समजा वेगळा प्रकार जर फळमाशीच्या नियंत्रणासाठी जर करत असतील तर इतर देखील शेतकरी मित्रांना मदत व्हावी असा काही जर उपाय जर असेल तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगू शकता. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून जर तुम्हाला जर काही मदत झाली असेल तर इतर देखील शेतकरी मित्रांना मदत व्हावी, त्यासाठी हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्कीच शेअर करा. आणि अशा प्रकारे आपलं 80% म्हणजे एक मॅक्झिमम सांगतो मी की जर आपण जर काहीच जर केलं नाही आणि तिथं जर खूप जर जास्त प्रमाणामध्ये जर प्रादुर्भाव जर झाला तर तिथं 80% देखील आपलं नुकसान होऊ शकतं. अशा प्रकारे नुकसान होऊ नये म्हणून आपण सुरुवातीला फळमाशी बागेमध्ये आली की नाही असं बघण्यासाठी एक 5-6 सापळे असे आपण लावून बघू शकतो. त्याच्यामध्ये जर आपल्याला तिथं माशा जर येत असलेल्या जर दिसून आल्या तर मग आपण तिथं जास्त प्रमाणामध्ये अशा सापळ्यांचा तिथं वापर करून फळमाशीचं तिथं नियंत्रण आपण करू शकतो.